यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाने सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यात आपले चांगलेच बस्तान बसवले आहे। हा वाघ मागील 1.5 महिन्यांपासून सोलापूरच्या बार्शी तसेच धाराशिवच्या भूमपरंडा भागात मोठ्या थाटात फिरत आहे। अद्याप ताडोबाची टीम असो की पुण्याची रेस्क्यू टीम असो, या दोन्ही टीमला वाघाचा शोध घेता आलेला नाही। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापुरात फिरणारा वाघ जेव्हा भूक लागते तेव्हा तो शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार करून आपल्या पोटाची खळगी भरत आहे। पोट भरल्यानंतर तो जंगलात लपून बसत आहे। त्यामुळे पुण्याच्या रेस्क्यू टीमला वाघाचा शोध घेता आलेला नाही। पुण्याच्या टीमकडून तसेच वन विभागाकडून ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत। या कॅमेऱ्यात वाघ मुक्त संचार करताना दिसून आला, तेव्हा रेस्क्यू टीमने त्या भागात वाघाला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली, पण वाघ त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्याचं स्पष्ट झालं। वाघ बैल, गाय तसेच म्हशींवर हल्ला करत आहे। या वाघानं आतापर्यंत जवळपास 50 जनावरे फस्त केली आहेत। सुदैवाने या वाघाने मनुष्यावर हल्ला केलेला नाही, तरी देखील वाघाची भीती कायम आहे। यामुळे रेस्क्यू टीमने तसेच वन विभागाने वाघाला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।